हे वोट चोरी आहे आणि हे प्रकरण थांबलं पाहिजे. ब्लॅड पेपरवर सगळं घ्यायचं. निवडणूक आयोगाला हे कळून चुकलं पाहिजे. आम्ही सत्तेसाठीच लढतोय. आम्ही सत्तेसाठीच आलोय. लोकांच्या सत्तेसाठी लढतोय. मतदार याद्यांचा घोळ घेऊन आज मुंबईमध्ये सत्याचा मोर्चा निघतोय, ज्या मोर्चामध्ये उद्धव ठाकरे, त्याचबरोबर राज ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसचे काही नेते हे देखील सहभागी होणार आहेत. आणि मुख्यतः या मोर्चासाठी सर्वसामान्य लोकांना देखील येण्याचं आवाहन हे दोन्ही बंधूंनी केलेलं होतं. अनेक सर्वसामान्य लोक या मोर्चामध्ये सहभागी होतील. माझ्याबरोबर एक काका आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सर, कुठून आलेले आहात तुम्ही? तुमचं नाव काय? रमाकांत केरू नवरत. मी परळवरनं आलेला. अजय चौधरी आमदार आहेत आमचे. नगरसेविका श्रद्धा जाधव, त्या साईडच्या आम्ही एरियातून आलेलो. पहिले वामनराव माडिक, प्रिन्सिपल वामनराव माडिक. आज तुम्ही इथे सहभागी झालेले आहात, नेमकं काय कारण आहे? कारण हे वोट चोरी आहे आणि हे प्रकरण थांबलं पाहिजे. ब्लॅड पेपरवर सगळं घ्यायचं. निवडणूक आयोगाला हे कळून चुकलं पाहिजे. आम्ही सत्तेसाठीच लढतोय. आम्ही सत्तेसाठीच आलोय. लोकांच्या सत्तेसाठी लढतोय. पण इथपर्यंत येण्यासाठी कसे आलात तुम्ही? ट्रेनने आलात? ट्रेनने आलो. आमचे मंडळी आहेत सगळे, मागे पुढे गेलेले आहेत सगळे, शिवसैनिक आहेत सगळे. आणि लास्टपर्यंत आम्ही शिवसैनिक म्हणून राहणार. पण एवढा त्रास होत असेल, पायात चप्पल देखील नाही आहे आपल्याला? काय नाही. अरे लोक आपल्यासाठी एवढे त्रास घ्यायचं, मग आपण बी त्यांच्यासाठी घ्यायला पाहिजे ना. निवडणूक आयोगाला हे समजायला पाहिजे हे की आपण ब्लॅड पेपरवर घ्यायलाच पाहिजे. तो समजेल ना, मग खरं काय खोटं काय ते सगळं समजेल ना. मला एक सांगा, एकूण त्या दिवशी राज ठाकरे, त्याच्या आधी उद्धव ठाकरे यांनी, आदित्य ठाकरे यांनी देखील अनेक घोळ मांडलेले होते. काय वाटतं, तुम्ही देखील मतदान केलं होतं का? आणि त्याच्यामध्ये केलेलं आहे मतदान. आम्ही केलेलं आहे. पहिला ब्लॅड पेपरवरच केलेलं आहे मतदान. आणि आता हे मशीन कुणालाही वोटिंग करतात, मग कुठेही जातं मत. हे सगळं थांबलं पाहिजे. हे आपल्या यासाठी आम्ही सत्याचा मोर्चा त्यासाठी काढलेला आहे. आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या समोर आम्ही प्रतिबंध त्यांच्याबरोबरच आम्ही उभे राहणार, ठामपणे उभे राहणार आहोत. पाठीशी त्यांच्या उभे राहणार. आपण पाहताय की अनेक जी वेगवेगळ्या समाजातली लोक आहेत किंवा अनेक लोक अशी आहेत जी दिव्यांग आहेत, ती देखील या आजच्या मोर्चामध्ये सहभागी झालेली आहेत. आणि त्याच्यामुळे आजचा हा मोर्चा जो आहे तो सत्याचा मोर्चा असं सांगितलं जातो आहे. आणि खरं म्हणजे या मोर्चाच्या माध्यमातून निवडणूक आयोगाचा घोळ जो आहे तो कुठे ना कुठे एक्सपोज आणि याची पोलखोल करण्याचा प्रयत्न हा नेत्यांकडून केला जाणार आहे. कॅमेरामन विनेसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.